फेरा चुकण्याकरता आपल्याला अनंत जन्म मिळाले. देवाला सांगितलं आहे, भेडीय जन्म दिले, मोडीय जन्म दिले, शिवनिया जन्म दिले, इथे एक जन्म देतो, मग काय होईल ते पाहिजे. मग हा जन्म परमेश्वराला जर आपण दिला आणि स्वतःचा उद्धार करण्याकरता आपण जर तळमळ वागवलीच नाही, देवा माझा उद्धारच झाला पाहिजे, मी या अहिंसा धर्मापासून मुक्त व्हायचे काम करतो. काम क्रोध मद लोभ दंभ अहंकार याचे नावे त्याग, याचे नावे संन्यास. त्याप्रमाणे जो जो मनातून संन्यास धारण करतो, मनापासून, त्या जीवाला परमेश्वर वाया जाऊ देत नाही आणि त्याचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही. उद्धार का करावा? मागेही जन्म घेतलाय आपण, मागच्या जन्मातही संसार केलाय. 8 दिवसाला काय खाल्लं हे आपण सांगू शकत नाही. मागच्या जन्माचं काय सांगू? मनुष्य जन्म कशा करता दिलाय? जेव्हा संसार करायकरता नाही, आपल्याचा स्वतःचा उद्धार करण्याकरता परमेश्वरानं आपल्याला मायेला आज्ञा करून परमेश्वराची प्रवृत्ती मायेने जाणली आणि जीवांची रचना केली, सृष्टीचा संहार आपलं हे केला, सृष्टी रचली. मग ह्या सृष्टीच रचल्यावर या जीवांना, जीव हा कोणाचा आहे? परमेश्वराचा. कारण गोपालकृष्ण महाराजांना याला दोघं प्रमाण लागतात, दोन्ही हात लागतात, तेव्हा टाळी वाजते. मग एकाकडे गीता आणि एकाकडे ब्रह्मविद्याशास्त्र, हे दोन्ही ठिकाणी आल्यावर त्यावेळेस हे वाजित. तर श्रीकृष्ण महाराजांना स्पष्ट सांगितलं आहे की ज्याला उद्धार करायचा आहे तो हजारात एक आहे. मनुष्य नाम सहस्रेषु, म्हणजे हजारात एक जो खरा की त्याला स्वतःचा उद्धार करून घ्यायचा आहे आणि स्वतः जीवन आपलं हे जीवन पुनर्जन्मात न घालता म्हणून आपण भोगले आणि या जन्मात आपल्याकडून पाप व्हायला नको. आपण कोरेच्या कोरे राहायला पाहिजे परमेश्वराकडे जाण्याकरता. कोरे का राहावं? आणि प्राश्चित दररोज परमेश्वराची साधूच्या जवळ, परमेश्वर स्थानाच्या जवळ दररोज प्राश्चित करावं. स्थानापासूनही वेद होतो, स्थानापासूनही बोध होतो. ते स्थानापासून बोध कोणापासून होतो? स्वामीपासूनच. कारण स्वामींनाच सांगितलंय, ते काय सांगितलं आहे का एखाद्या साधूला निमित्त करून आम्हीच उद्धरणार आहे. साधू नाही उद्धरणार, उद्धार करणार तुमचा. तो फक्त तुम्हाला माहिती सांगणार, ज्ञान सांगणार, जी परमेश्वराचं आहे ते. जसं आहे तसं तेच ज्ञान. नाही तर मग काय, इकडचं तिकडचं आणलं ते लोकांना वाटलं, त्याला ज्ञान म्हटलं नाही. जे जैसे असे तैसे झाली ते त्याची ज्ञान, आणि त्या ज्ञानानं माणसाचा उद्धार होणार आहे. आणि तो उद्धार कोणाला करावा लागणार आहे? आपल्याला. मग त्या उद्धाराकरता आपल्याला तशी तळमळ वागवावं लागणार आहे. आणि तळमळीत जो जन्माते धाडी ते अशी पुनरुक्ती परमेश्वर आपला संबंध देते. हे देवाचं वचन आहे, हे काही माणसानं सांगितलं नाही आहे. आणि म्हणून गीता आणि ब्रह्मविद्या आणि गीता दोघं ज्यावेळेस कळत चालते त्यावेळेस त्याला गीतेचं वचन आणि सूत्रपाठाचं वचन आणि गीतेचा श्लोक हा बरोबर ज्या ठिकाणी लागला त्या ठिकाणी त्याला समजायचं की हे परिपूर्ण ज्ञान आहे. नाही तर मग इकडचा श्लोक दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडचा वचन इकडे हे लावलं नाही. जसं श्रीकृष्ण महाराजांना काय म्हटलं आहे, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्ये निमाशुच. तू सर्व धर्माला सोडून मला वेसणू, येथं जीव उद्धर देती हेची वेसणू. कवानी कवाना वेसणू, कवना वेसणू, येथं जीव उद्धर जे हेतीची वेसणू. आम्हाला फक्त जीवांचा उद्धार करायचाच विचार आहे. पण तो कैसा? निराशा निराश्रय होऊन असावे, सुख श्रेया वेगळे व्हावे, सुख साधने देव न पाविजे नाही का, हे स्वामींनी सुद्धा सांगितलं आहे. तसं गोपालकृष्ण महाराजांनी सांगितलं आहे, श्रीकृष्ण चक्रधर स्वामींनी सुद्धा सांगितलं आहे. सुख साधने देव न पाविजे नावे का. सुख साधनाला नाही पावत, देहाची हाडाची रांगोळी करावी आणि तिथून नाही तर आपल्या जीवन परमेश्वराला तळमळीत जन्माते धाडी, तळमळीत पडे तव धावावे, मरे तव करावे, पडे तव करावे, पडे तव धावावे, मरे तव करावे. जोपर्यंत मौत येत नाही तोपर्यंत करतच राहा. हे कशा करता आहे? त्या चक्रधर स्वामीला 12 वर्ष त्या
सालबर्गीच्या वनात का त्यांनी मौनव्रत धारण केलं आणि का त्या जंगलामध्ये त्यांनी भ्रमंती केली. ते भ्रमंती करता करता त्यांचे केस झाडाला अटकत होते तर देव स्वतः का काढत नव्हते. नाही, या झाडाला विजा होईल, हवा काढून द्यायची तर ते तेव्हा निघायचे, नाही तर कोणी आला तो काढून द्यायचा तेव्हा त्या देवाचे केस काढून द्यायचे. त्या देवानं काय एवढं काटेकोरपणानं आचरण कष्ट केलं? सहन केले. कशा करता की तुम्ही तुमचा उद्धार करा. देवाला उद्धार करायची जरूरत आहे का? नाही. हा तुमचा उद्धार व्हावा आणि तुम्ही असं करावं की नाही. आमच्या परब्रह्म परमेश्वराने एवढे कठीण समय काढला, मग आम्ही त्याच्यापेक्षा काहीच नाही. मग आम्ही का काढू नये? कारण जर काढाल तर आपण परमेश्वराच्या प्राप्तीला जाऊ, आणि न काढाल तर पुनरुपी जन्म आहेत. जन्मात प्राप्ती नाही होत. मग हा अनंत जन्म भोगून आलो आहे. आपण अनंत जन्म भोगून आला. आता पुढचा जन्म कोण पाहलाय? आपल्याला मनुष्य जन्म मिळेल की नाही. म्हणून याच जन्मामध्ये ज्या युगात आपण जन्माला आलो, ज्या युगात परमेश्वराने इतकं सोपं ज्ञान दिलं, एवढं सोपं सांगितलंय, काय नामस्मरण करा बस. नामी अभिमानू भिंगुरुटीचा दृष्टांत दिलाय का अति निरंतर स्मरण केल्या जीव ईश्वरा समान होईल. तो भिंगुरुटीचा दृष्टांत दिलाय की भिंगुरुटी असे ते आपले घर बनवते, काटर रोवी, आणि मग त्याच्यानंतर त्याच्यातून तिच्यासारखेच तयार होतात. तसं परमेश्वर निरंतर स्मरण केल्या मनुष्य हा ईश्वरा समान होतो. फक्त ईश्वर होत नाही, ईश्वरा समान होतो. आणि ईश्वरा समान झाला त्या जीवाचा मोक्ष प्राप्त. त्या जीवाला जन्म मृत्यूचा फेरा चुकला. हा फेरा कशा करता चुकायचा आपल्याला? पुनरुपी जन्मम पुनरुपी मरणम पुनरुपी जननम पुनरुपी मरण हे घेणंच नाही. कारण कोणत्या प्रत्येक येवणीत मनुष्याच्या हातून काही ना काही पाप घडते, काही ना काही दोष घडतात. हे दोष न घडावं, फक्त परमेश्वरच साधावा. आणि जसा जन्माला आलाय कोरा, असा कोरा आपलं शरीर घेऊन गेला. त्या जीवाला परमेश्वर मोक्ष देतात. त्या जीवाला परमेश्वर आपल्या आनंद स्वरूपात ठेवतात. आणि त्या जीवाचा परमेश्वर जन्म मृत्यूचा फेरा चुकवतात. हे मानवाकरता आहे, इतर प्राण्याकरता नाही. आणि मनुष्य जीवनीमध्ये येऊन भक्ती ज्ञान भक्ती वैराग्य स्मरण केल्यानंतरच मनुष्याला मोक्ष आहे, प्रेमदान आहे परमेश्वराचं. अन्यथा नाही. दंडवत हो.